आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाय बेब्स. सॉरी 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 सॉरी. काय संचिता यार, आता बेब्स म्हणून चालणार नाही ना. लग्न होणार आहे बाबा आता कुणाचं तरी. सॉरी. सो मिस्टर नवरदेव सुजित सरपोतदार. मज्जा आहे बाबा एका माणसाची. आता स्वानंदीच्या बाळाच्या होणाऱ्या बाबांची खूप मज्जा असणार आहे, हो ना? अरे तू घाईघाईत निघून आलास ना, म्हणून मी सुद्धा तुझ्या मागे निघून आले. कारण तुला तुझ्या बायकोचे क्यूट क्यूट फोटोज दाखवायचे होते मला. बघ ना. ओ परत प्रेमात पडतोस का तिच्या? सुजित, तुला खरं सांगू का, लग्न म्हणलं ना की मुलींच्या चेहऱ्यावर ग्लो हा येतोच. आणि स्वानंदीच्या चेहऱ्यावर बघ किती ग्लो आलाय. आणि हा फोटो बघ, बेबी बम सुद्धा दिसायला लागलाय. वाव. आणि हा पुढचा फोटो, यात तुम्ही तिघे किती छान दिसताय रे. तिघे म्हणजे तू, स्वानंदी आणि स्वानंदीच्या पोटात असलेलं कुणाचं तरी तिसऱ्याचंच बाळ. किती छान दिसताय ना तिघे. वाव. मला का मज्जा येते माहितीये, म्हणजे लग्नातच तुमची फॅमिली कंप्लीट असणार आहे. तिघे, तू, स्वानंदी आणि एक तिसऱ्याचंच बाळ. वाव. आणि हा फोटो बघ, सुजित किती क्यूट दिसते यार ती. बघ तरी. सुजित, मजा येते. जखमेवर मीठ चोळायला मजा येते. एक शब्द जरी बोललीस ना तरी जीभ जागेवर उरणार नाही, कळलं? स्वानंदीशी लग्न करण्यावाचून तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. माझा निर्णय डावलून जर तुला स्वानंदीशी लग्न करायचं नसेल तर आता माझ्या घरातून बाहेर व्हायचं. हाय, हॉस्टेलला जातेस? बस मी सोडतो. हा फोटो बघ, बेबी बम सुद्धा दिसायला लागलाय. वाव. आणि हा पुढचा फोटो, यात तुम्ही तिघे किती छान दिसताय रे. तिघे म्हणजे तू, स्वानंदी आणि स्वानंदीच्या पोटात असलेलं कुणाचं तरी तिसऱ्याचंच बाळ. सुजित सर, हो जरा हळू चालवा ना गाडी. मला घाई नाहीये, तुम्ही प्लीज हळू चालवा. सुजित सर, अहो प्लीज हळू चालवा गाडी. अहो प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, हळू चालवा गाडी. सुजित सर. अहो काय झालंय? कसला त्रास होतोय का? अहो किती जोरात गाडी चालवत होते तुम्ही.
तुम्ही बरे आहात ना? सॉरी, मी गाडी खूप हळू चालवतो. डोंट वरी. संचिता? संचिता काय कार्तिकी, तुझ्या लाडक्या बहिणीचं सुजित सरपोतदार बरोबर लग्न ठरलंय. तुला खबर आहे की नाही? आहे ना खबर. मलाच काय, अख्ख्या शहराला खबर आहे. केवढी व्हायरल झाली आहे ती बातमी. मग तुझी काय रिॲक्शन यावर? माझी काय रिॲक्शन? स्वानंदीचं आयुष्य तिचं ती बघत बसेल की. आणि तसं पण आमचा आता काही पण संबंध नाही. आम्ही आता बहिणी नाही होत. असं तू म्हणतेस ग, आमचा काही संबंध नाही, आम्ही बहिणी नाही आहोत. पण शेवटी बहिणीच आहात ना, आणि ते नातं काही संपणार नाहीये ग. पण कार्तिकी, कमाल वाटते यार मला. म्हणजे 2 सख्या बहिणी आणि तरीही दोघींचं आयुष्य इतकं वेगळं. नाही म्हणजे बघ ना, तू इतकी साधी, सरळ, हुशार, कर्तबगार, आणि करतेस काय? सरपोतदारांच्या ऑफिसमध्ये मजुरासारखं काम. वेळेचं भान नाही, मेहनती इतका पगार नाही. कधी कधी तुला तिथे आलेल्या लोकांचं चहा पाणी सुद्धा बघावं लागतं ना. आणि एखादी छोटीशी चूक जरी झाली तरी शिव्या खातेस तू. आणि दुसरीकडे तुझी बहीण, तिच्यावर अतिप्रसंग होऊन पोटात एक मूल असून त्या मुलाचा बाप कोण आहे हे माहित नसून सुद्धा लग्न कुणाशी ठरलंय? तुझ्या मालकाच्या मुलाशी. कार्तिकी, आता मालकाची सून म्हणजे लग्नानंतर तुझी मालकीण होणार ना ती. बरं, स्वानंदीशी तू फार ग्रेट वागलेली नाहीच आहेस. वागली आहेस का? नाही ना. माय गॉड कार्तिकी, हा सगळा राग तिने मनात साठवून ठेवलेला असणार. आणि एकदा का लग्न झालं की मग बघ तिच्या तालावर ती तुला कशी नाचवती ते. कार्तिकी हे आण, कार्तिकी ते आण, कार्तिकी चहा कुठे आहे, नाश्ता कुठे आहे, कॉफी कुठे आहे, सतत हे प्रश्न विचारणार ती तुला. कार्तिकी, ती तुझी लहान बहीण असून सुद्धा तुझ्यावर हुकूम गाजवणार, हुकूम. तुझं लग्न मोडून स्वतः मात्र कोट्यावधी रुपये असलेल्या राजाची राणी होणार. आणि तू गुलाम होणार, तिची गुलाम. संचिता, बस! आणखी काही बोलू नकोस. मला सहन होत नाहीये. ओके ओके ओके, माझ्या गप्प बसण्याने जर तुझं भविष्य बदलणार असेल तर बसते मी गप्प. पण कार्तिकी, तसं नाही होणार आहे. लग्नानंतर स्वानंदीच राणी असणार आहे आणि तू तिची दासी. आणि हे तुला माहितीये ग. मला माहितीये, सगळं दिसतंय मला. पण आता मी काय करू शकते? चिल चिल. इच्छा असेल ना तर मार्ग सुद्धा सापडतो. आणि कार्तिकी, जर तुझी इच्छा असेल तर तुला मार्ग मी दाखवेन. मार्ग? कोणता मार्ग? मार्ग जरी सोपा नसला तरी शुअर शॉट यश देणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तुला या लग्नात सामील व्हावं लागेल.
आणि मग दोघी मिळून बघूया हे लग्न कसं पार पडतंय ते. रेडी? कार्तिकी, कुठे काय होतीस तू? अगं हायस कुठे हल्ली? अगं इथेच आहे, पण ऑफिसात खूप काम असतं ना, मग एवढं काम केल्यावर कधी एकदाच्या घरी जाऊन झोपते असं होतं, म्हणून बाहेर नाही पडत फार. इतकं पण कसलं काम? अगं असतं ऑफिसातलं काम आणि पगार चांगला देतात ना, म्हणून मग काम थोडंफार जास्त असलं तरी काही वाटत नाही. स्वानंदीला शोधतेस का? हो, मला कळलं की स्वानंदीचं लग्न ठरलंय म्हणून धावत पळत तिला भेटायला आले. ठीक आहे, तिचं भेटून झालं तर या आमच्या रूम वरती आम्हाला भेटायला. होय होय येते ना. ठीक आहे, चल बाय. बाय बाय. कार्तिकी, जेसी, फातिमा, फातिमा, कशी आहेस तू? जेसी, अगं केवढी बारीक झालीयस. काय डाएट बीट करतेस का तू इथे? होय इथेच. अगं तू अशी भूत बघितल्यासारखी काय करतेस? स्वानंदीची मोठी बहीण आहे ना मी. तुम्हाला सांगू, मला जसं कळलं ना की स्वानंदीचं सुजित सरांबरोबर लग्न ठरलंय, मला इतका आनंद झाला, मी धावत पळत तिला भेटायला निघून आले. आता एवढ्या मोठ्या घरात माझी बहीण सून म्हणून जाणार. नशीब काढलं स्वानंदीने. स्वानंदी आता सेटल होणार आहे, मला इतका आनंद झाला ना. खरं तर मी साखरपुड्यालाच येणार होते, पण अगं सरपोतदार साहेबांनी मला बाहेर गावी पाठवलेलं म्हणून येता नाही आलं. आणि आता जर मी तिच्या लग्नात सामील नाही झाले ना तर आईला खूप वाईट वाटेल, म्हणून मी आले तिच्या लग्नात सामील व्हायला, तिची मोठी बहीण म्हणून. त्याची काहीच गरज नाहीये, तू अजिबात येऊ नको. आम्ही आहे स्वानंदीचं लग्न लावायला. तू आलीस ना, तू घाणच करशील सगळी. नाहीतर काय. आणि स्वानंदीला अजिबात आवडणार नाही तू तिच्या लग्नात आलेलं, कळलं तुला? ए जेसी, तू कोण आहेस मला हे सांगणारी? मी स्वानंदीची मोठी बहीण आहे, रक्ताचं नातं आहे आमचं, समजलं ना? रक्ताचं नातं? काय ग, तिच्याशी वाईट वागताना कुठे गेलेलं रक्ताचं नातं? कुठे गेलेला मोठेपणा? सच बोली जेसी तू. आम्ही सांगतोय ना तुला, तुझी अजिबात गरज नाहीये, तू येऊ नकोस. ए वकिलींबाई, तुझी जी काय वकिली आहे ना ती कोर्टात दाखवायची. माझ्या बहिणीची वकिली माझ्याकडे करायची गरज नाही, कळलं का? मी तर आपलं तिला भेटायला म्हणून आले होते. म्हटलं तिला सांगते की झालं गेलं सगळं विसरून जाऊयात, एकत्र येऊयात, छान तिची मोठी बहीण म्हणून तिच्या लग्नात मिरवेन. आणि तुम्ही तिला भेटायच्या आधीच मला इथून जायला सांगताय? हा, मी तिला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही, आणि तुम्हाला काय करायचं ना ते तुम्ही करा. आलं का लक्षात? जा निघा. ठीक आहे, तू अशी नाही ऐकणार. आम्ही तुझी कंप्लेंट ना वॉर्डन मॅम कडे करू. जा. तुला वॉर्डन मॅम कडे जायचं तर त्यांच्याकडे जा, नाही तर पोलिसात जाऊन कंप्लेंट कर. मला काही फरक पडत नाही. मला माझ्या बहिणीला भेटण्याचा पूर्ण हक्क आहे, एवढा कायदा मलाही कळतो, कळलं का फातिमा? निघा. चल जेसी, वॉर्डन मॅडम के पास. मॅम, तुम्ही तिला घालवा. हा मॅडम, आत्ताच्या आत्ता तिला इथून घालवा. तिने नक्कीच काहीतरी घाण करायला आलीये मॅम. कोणाला घालवायचंय? कोणाबद्दल बोलताय? मॅम, त्या कार्तिकीला. कार्तिकी? हो मॅम, ती कार्तिकी हॉस्टेलमध्ये आलीये आणि म्हणते कशी की स्वानंदीला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही म्हणून. आणि मॅम ती हे पण म्हणाले की मी स्वानंदीची बहीण आहे, मी तिच्या लग्नामध्ये सहभागी होणार आहे म्हणून. म्हणजे तुम्ही कार्तिकी स्वानंदीच्या बहिणीबद्दल बोलताय? ती हॉस्टेलमध्ये आलीये? स्वानंदी कुठे?
मॅडम, आम्ही सरपोतदार हाऊस मधून या साड्या घेऊन आलो. मग येता येता स्वानंदी काय म्हणाली की तिला एकटीला जरासा वेळ हवाय, तुम्ही पुढे निघून जा. मग आम्ही आलो पुढे आणि आलो तर ती बाहेर कार्तिकी उभी आहे. ते सगळं जाऊ दे मॅडम, तुम्ही चला ना, तिला इकडून हाकलून लावा. आणि मॅम आता ती म्हणते की मी स्वानंदीच्या लग्नात पण सहभागी होणार आहे. मॅम, तिने ऑलरेडी कमी प्रॉब्लेम क्रिएट केलेत का ती अजून लग्नात येऊन प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे आपल्यासाठी? मॅडम, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर चला आणि तिला सांगा जर ती लग्नात दिसली ना तर पोलिसात देईन म्हणून. मॅम, ती हेही म्हणत होती की मी स्वानंदीची मोठी बहीण आहे, मला स्वानंदीला भेटण्यापासून कोणी थांबवू शकत नाही, अगदी वॉर्डन मॅम पण नाही. मॅम प्लीज चला ना, स्वानंदी याच्यात तिला इकडून घालवायला हवं आपल्याला. मॅडम, तुम्ही काय विचार करताय? कार्तिकी खरं बोलते. ती तिची मोठी बहीण आहे, त्यांचं रक्ताचं नातं आहे. ती पूर्वी कशीही वागली असेल तरी तरी ती तिची बहीण आहे, हे सत्य नाकारता नाहीये. हो मॅडम, पण कार्तिकी स्वानंदी सोबत कशी वागली हे आपण नाही विसरू शकत. नातेवाईक आहे म्हणून तिला काय लायसन्स मिळालंय का नेहमीच स्वानंदी सोबत वाईट वागायचं? आणि मॅडम, आपण स्वानंदीच्या कोणीच लागत नाही का? मैत्री आणि नातं ह्याच्यात फरक आहे. नातं रक्ताचं असतं, जन्मल्यापासूनच असतं. नाती ठरवून होत नाहीत, मैत्री ठरवून होते. आणि हे नातं जपायचं की नाही हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे हा निर्णय आपण स्वानंदीवर सोडूया. आणि जसं कार्तिकी म्हणाली तसं आपसात ठरवतील ना ते, आपण मध्ये नाही पडायचं. तुम्ही जा. तू इथं? अगं, तुझं लग्न ठरल्याचं कळलं आणि राहवलंच नाही ग, धावत पळत निघून आले. स्वानंदी, तुला काय सांगू, मी इतकी आनंदी आहे ना, इतकी आनंदी आहे. जसं मला कळलं की सुजित सरांसारख्या एवढ्या मोठ्या घरातल्या मुलाशी तुझं लग्न ठरलंय. नशीब काढलंस ग पोरी. अगं, साखरपुड्याला ना मला येताच नाही आलं, पण आता तुझ्या सगळ्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे. आई असती तर तिला किती आनंद झाला असता ग. मी तिची जागा तर नाही घेऊ शकत, पण एक मोठी बहीण म्हणून तुझ्या लग्नातल्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होईल. काय झालं? तू काहीच बोलत नाहीयेस? तू मला माफ केलं नाहीयेस का? अगं, मी तुझ्या लग्नाची बातमी कळली आणि वेड्यासारखी धावत पळत निघून आले का? सॉरी स्वानंदी. तुला मी जर तुझ्या आयुष्यात नको असेल तर मी परत कधीच तुझ्या आयुष्यात नाही येणार. तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. येते आम्ही. थांब तायडे.
आता कशाला थांबवतेस मला? मी वाईट आहे ना? मी वाईट आहे तर जाऊ दे मला. तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा. थांब तू, नको जाऊस. तू सोडलीस तर रक्ताच्या नात्याचं आपलं म्हणावं तसं कोणी नाहीये माझं. झालं गेलं विसरून जा. उद्या सरपोतदार साहेबांच्या घरी कुलदेवतेची पूजा आहे. तू ये तिथे. खरंच? मी वाट बघेन तुझी. तू फक्त वाट बघच की मी तुझी कशी वाट लावते ते.